नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित उंबरठा भाग पहिला. रात्रीचे 9:30 वाजले होते. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या रूफटॉप बारमध्ये शहराची झगमगणारी स्कायलाईन पसरली होती. मुंबई शहर तसंही रात्रीचं झगमगत असतं. आजही काहीसे तसेच वातावरण होते, आतही आणि बाहेरही. तिथल्याच एका टेबलवर एक जण बसला होता. राखाडी कोट, स्लीक घड्याळ आणि डाव्या हातात सिगारेट. समोर ठेवलेला गॉडफादर सॉफ्ट ड्रिंक त्याच्या अधूनमधून घेतलेल्या छोट्या सिप्सने हळूहळू रिकामा होत होता. त्याची नजर मात्र चोफेर फिरत होती. उत्साही लोक, टेबलांवर चर्चा, काही उच्चभ्रू हसे आणि काही दिखाऊ लूक. या सगळ्यात अजूनही तो मात्र एकटाच होता. पण होता कोण तो? तर तो होता आपला नायक ओंकार. एक गोड व्यक्तिमत्व, दिलखुलास असं हे हृदय असलेला ओंकार मात्र आता अशा एका वळणावर होता की त्याने गेल्या काही वर्षात साधं स्मितही केलं नव्हतं. आता असं का, कळेलच लवकर. हाय ओंकार, कसा आहेस मित्रा? तोच तिथे एक अतिशय बोल्ड ड्रेस घातलेली मुलगी तिथे येत हसून बोलते तसं तोही स्मित करत उभा राहतो. मी मस्त शनाया, तू बोल, तू कशी आहेस? तो तिला तसंच स्मित, त्याचं जे रोजचं नकली स्मित, फक्त समाजासाठी पांघरलेला मुखवटा ठेवत साईड हक करत म्हणतो, अरे कमीत कमी माझ्यासमोर तरी खोटे हसत जाऊ नकोस. ती त्याच्या खांद्यावर एक लटका फटका मारत बोलते, पण यावर तो जास्त काही बोलत नाही. चला, ज्या कामासाठी आलो आहोत ते काम आधी करायचं का? ही मीटिंग झाली की लगेच मला अजून एक मीटिंग आहे, शहा सरांबरोबर. तो तिचे बोलणे पूर्ण डावलून पुढे तिला खुर्चीवर बसायची खून करत स्वतःही बसण्यासाठी जातो. काय? पण मग पप्पाने मला कशाला पुढे पाठवलं? सोबतच आपण तिघांनी एकाच वेळी केली असती ना. उगाच माझी पार्लरची अपॉइंटमेंट कॅन्सल करावी लागली नसती. शनाया बडबड करतच थोडी पायाची आदळापट करतच बोलत होती. चेहऱ्यावरची मगाशी स्मित जाऊन आता चेहरा अँग्री बर्ड झाला होता. शनाया शहा, मुंबईच्या एका शहा इंडस्ट्रीच्या मालकाची, विनय शहा यांची एकुलती एक मुलगी. आई तिची लहानपणीच वारली. आता जे काय होते ते सगळं पप्पाच होते तिच्यासाठी. श्रीमंती घरात खूप, पण तरी ती बिघडलेली नव्हती. तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. बापाच्या जीवावर मोठे होणे तिला पसंत नव्हते आणि म्हणूनच वयाच्या 16व्या वर्षीच तिने बिझनेसमध्ये आपल्या पप्पांच्या लक्ष घालायला सुरुवात केली होती, ज्याचा विनय शहाला अभिमान होता. त्यांचे संस्कार दिसत होते. एक ही आहे जिला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे, जरी सगळे ओसंडून तिच्याकडे वाहत असले तरी. आणि एक ती होती. तिची ती वायफळ बडबड ऐकून तो स्वतःशीच नकारात्मक मान हलवत बोलतो आणि तोंडात मगाशी राहिलेली सिगारेट पेटवतो. त्या क्षणी त्याला त्याच्या मागून एक आवाज आला, लायटर आहे का हँडसम? आणि तो आवाज ऐकून मनातून दचकला. तिचा आवाज? तो स्वतःशीच बोलला, हे हँडसम, अरे तुलाच विचारत आहे मी. आणि तुम्हा पुरुषांना लगेच मांस कसं चढतं रे, एखादी चुकून तुम्हाला हँडसम म्हणाली की? पण ती मुलगी पुढे हा काहीच बोलत नाही हे पाहून थोडे रागातच बोलते. तिच्या बोलण्यातून ती पुरुष जातीचा रागराग किती करते तेच सध्याच्या घडीला कळत होतं. तसं ओंकारच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू उमटलं. कपाळावरचे केस अलगद पुढचे तो मागे करून सिगारेट ओठात ठेवत मागे वळला. ती समोर होती. छोट्या केसांची, काळ्या लेदर जॅकेटमधली, बोल्ड, चेहऱ्यावर एक वेगळाच अहंकार असलेली. तिच्या ओठात सिगारेट होती. डोळ्यात एक प्रकारचा राग दिसत होता. पण कोणासाठी? सगळ्या पुरुषांसाठी की आपल्या ओंकारसाठी? ओंकार तिच्या चेहऱ्याकडे न पाहता सरळ लायटर पुढे करतो आणि लुकलुकत्या ज्वालेत मात्र त्याची नजर स्थिरावते. क्षणात त्याच्या हातून ग्लास खाली पडतो, जो काचेचा असल्याने काचा विखुरल्या जातात. पण तरी त्याला त्याचं भान उरत नाही.
त्याच्या तोंडून एक नाद निघतो. स्वरा. त्या नावाने क्षणभर वेळ थांबतो. तीही तशी थोडीशी आता दचकतेच, पण मनातून ती खुश झालेली. तोच तिचं लक्ष आता शनायावर जातं. आणि आणि मग ती काही न बोलता मागे वळते व लगेच तिथून निघूनही जाते. आर यू ओके ओंकार? तोच इतका वेळ या दोघांनाच पाहत असलेली शनाया पटकन त्याच्या जवळ जात विचारते, त्याच्या खांद्यावर हात ठेवत. या, मी ठीक आहे. पण आपण आजची मीटिंग इथेच थांबवायची का? माझं डोकं दुखतं आहे. तो तिला तुटकपणे बोलतो आणि तिचा खांद्यावरचा हातही काढतो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आपण उद्या भेटूया. पप्पांनाही उद्याच तुला भेटायला सांगते. तिला कळतं की नक्कीच काहीतरी झालं आहे आणि ती त्याची विनंती लगेच मान्य करून त्याला काळजी घ्यायला सांगून हॉटेलच्या बाहेरही पडते. ती एवढी तर समंजस नक्कीच होती की त्याची पर्सनल स्पेस त्याला द्यायला. तसाही तो तिचा बॉयफ्रेंड नव्हता, ना कोणी जवळचा मित्र. ते फक्त बिझनेस पार्टनर होते. ती जाताच ओंकार त्याच टेबलवर आता शांत बसलेला असतो. सिगारेटची राख अंगठ्याने अलगद झटकत तो डोळे मिटतो आणि तेव्हाच 4 वर्षापूर्वीच्या आठवणींचा दरवाजा उघडतो. 4 वर्षापूर्वी पुणे शहराजवळ एक छोटंसं गाव. संध्याकाळची वेळ. गावाच्या सीमेलगत असलेली विहीर, आजूबाजूला पसरलेली हिरवीगार शेती, नुकताच पावसाळा संपून गेलेला एक नीरव शांतता आणि अशा शांतीला भंग करणारा वाऱ्याच्या त्या थंडगार झुळक्यांमधून अधूनमधून ऐकायला येणारा तो मंद असा रेडिओवर वाजत असलेला तू ही रे तेरे बिना जिंदगी में गाण्याचा आवाज. अशा वातावरणात ओंकार भक्कम शरीरयष्टी, केस मागे विंचरलेले, मळलेला पांढरा कुर्ता, हात मातीने भरलेले, ज्याने नुकतंच शेतात काम संपवलेलं, तरी चेहऱ्यावर एक गोड हास्य आणि डोळ्यात आशा असणारा आपला हिरो आपलं काम संपवून घरीच निघालेला असतो की त्याला मागून आवाज येतो. ए ओंकार, मला ना शहरातल्या कॉलेजसाठी अप्लाय करायचे. फॉर्म माझा तेवढा भरशील काय? आणि सही सुद्धा तूच करशील ना नेहमीप्रमाणे? एक विशीतील मुलगी त्याच्या मागे उभे राहून गोड हसत त्याला मस्का मारत म्हणते. आणि अण्णांचं काय? त्याने आपले हात तिथेच असलेल्या पाण्याने धुवून हसत म्हटलं. अण्णांचं काय? पण तीही खांदे उडवून बेफिकीरपणे म्हणते. अगं मीही तेच म्हणतोय की अण्णाचं काय? तो आता तिच्याजवळ येत हलकं हसत म्हणतो. मॅडम, हे काही तुला 4-5 दिवसांसाठी ट्रिपला नाही जायचे, जी यावेळी मी सही केली तरी चालेल. तू जो फॉर्म भरायला सांगत आहेस ना, त्यासाठी तुला 4 वर्ष, तब्बल 4 वर्ष काढायची आहेत. तो तिच्या डोक्यावर आता हलकी टपली मारत म्हणतो. हो, मला माहीत आहे हे. आता शिक्षण घ्यायचं चांगलं म्हटलं की तेवढे वर्ष तिथेच राहावंच लागणार ना ओंकार. काय तू पण? ती हसून त्याच्या हातावर फॉर्म ठेवत नजरेनंच आता भर लवकर असा कटाक्ष टाकत बोलते. कोण आहे स्वरा आणि काय आहे नातं आपल्या नायकाशी, हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी नवीन कथा उंबरठा. कथा